याबाबतची अधिक माहिती अशी की निप्पाणीतील 13 युवक एका खासगी गाडीतून वर्षा पर्यटनासाठी या परिसरात आले होते। सकाळी काळंबावाडी धरण पाहून पायथ्याला नदीमध्ये असलेल्या पिकनिक पॉइंट जवळ आले। इथं गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला। पुढे काय झालेलं आहे ते पाहण्यापूर्वी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। त्याला वाचण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक यानं उडी घेतली, मात्र दोघांनाही बाहेर पडता आलं नाही। पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोलात गेले। गणेशला पोहता येत नव्हते। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केले, पण ते सापडले नाहीत। यानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड, भैरवनाथ पाटील, रघुनाथ पवार घटनास्थळी आले। बचाव कार्यातील जयसिंग किरुळकर, धोंडीराम राणे यांच्या प्रयत्नातून नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली। पावसामुळे आणि वाहत्या नदीमुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे। अद्याप दोघेही बेपत्ता आहेत। घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबीय आलं होतं। गणेश नुकताच 12वी उत्तीर्ण झाला होता। दोघांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। गणेश आम्ही कुणाकडे बघायचं असं म्हणत त्याच्या आईनं फोडलेला टाहो अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणून गेला।